तर नमस्कार सगळ्यांचा कोकणदारा पेजवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असा. रानभाजी सिरीज आपण बऱ्याच दिवसापूर्वी सुरू केलेली. रानभाजी सिरीजचे आपण 2 भाग केलेले. तिसरा भाग म्हणजे तिसरी रानभाजी आज आपण बनवू. अतिशय दुर्मिळ रानभाजी, म्हणजे खरं तर ही रानभाजी ज्याला भेटते ना जाकपाट लागला असं आपण म्हणतो, आणि ती रानभाजी आज आपण बघणार आहोत. रानभाजी आहे आजची एक पानाची भाजी, म्हणजे मालवणीने आम्ही एका पानाची भाजी म्हणतो, आणि कोकणात बऱ्याच ठिकाणी एकलो, म्हणजे गोव्यात त्याला एकलो पानाची भाजी म्हणतात. जमिनीवर उगवणारी ऑर्किड प्रकारात मोडणारी वनस्पती आहे, आणि ही वनस्पती आज आपण रानभाजी स्वरूपात आज आपण बघणार आहोत. तर आजची रानभाजी आहे एक पानाची भाजी. तर संपूर्ण इकडे जंगल प्रकारचा भाग आहे, आणि या जंगलातच दरवर्षी आपल्याला ती भाजी भेटते. तर अतिशय जंगल, म्हणजे पाय टाकताना सुद्धा जरा जपून पाय टाकावा लागतो, एवढ्या रानात ही भाजी आलेली आहे. बऱ्याच जणांना त्याची पानं दिसली असतील. तर ही आहे एका पानाची भाजी, म्हणजेच रानभाजी. ऑर्किड प्रमाणात ही मोडते, आणि बघू शकताय बऱ्याच मोठ्या प्रमाणात सगळीकडे हे बघा, सगळीकडे ही रानभाजी आलेली आहे. तर ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे हे बघा, ओळखण्याची सोपी पद्धत दाखवतो. एकच पान येतं, म्हणजे जमिनीतून एक पान येतं, हृदयाच्या आकाराप्रमाणे पान, आणि छत्री जसे आकार असतो ना छत्रीचे, तसे या शिरा असतात. मागच्या बाजूला आपण पाहू शकतो. तर ही ओळखण्याची सोपी पद्धत, हृदयाच्या आकाराची पानं आणि छत्रीप्रमाणे त्याला दाट शिरा, ही रानभाजी ओळखण्याची एक सोपी पद्धत. दुसरी गोष्ट म्हणजे ही रानभाजी म्हणजे याची कंदमुळं जमिनीत असतात, वर्षभर सुप्त अवस्थेत. आधी फुलं येतात आणि त्यानंतर ही पानं वर येतात. म्हणजे वर्षभर लागणाऱ्या कंदमुळासाठी जी ताकद जी आहे, जी ऊर्जा आहे, ती पानं आता जमा करतील, ते कंदमुळात साठवतील, आणि परत ती ऊर्जा घेऊन पुढील वर्षी मान्सूनच्या पावसात ते सर्व जी वनस्पती आहे ते पुन्हा वर येतील. तर एका पानाची आपण भाजी म्हणतो याला, आणि बऱ्याच मोठ्या पानात, म्हणजे मुद्दाम तुम्हाला दाखवतो. ही बघा, इकडे सगळीकडे ही एका पानाची भाजी मोठ्या प्रमाणात आलेली आहे. या पानाचा जर आकार जर आपण बघितला ना, तर माझ्या हातापेक्षा सुद्धा एकदम मोठा आकार आहे, आणि सगळीकडे बघा मोठ्या प्रमाणात ही रानभाजी आलेली आहे. तर अतिशय दुर्मिळ रानभाजी, म्हणजे ही भाजी ज्याला भेटते ना त्याला आपण जाकपाट लागला असं म्हणतो, आणि तीच दुर्मिळ एका पानाची रानभाजी आज आपल्याला भेटलेली आहे. रानभाजी सिरीज सुरू करण्याचं महत्त्वाचं कारण, दुर्मिळ होत चाललेल्या या रानभाज्या, त्याची ओळख आपल्या सर्वांना व्हावी, त्याचं जतन व्हावं, आणि खास करून रानात जाऊन, जंगलात जाऊन आपण रानभाज्याची ओळख करून घ्यावी. स्पॉट आपण डिक्लेअर करत नाही, कारण बऱ्याच वेळा याचा व्यावसायिक प्रमाणात वापर केला जातो, आणि या भाजीच्या म्हणजे भाजीचं जे हे राहणीमान आहे की भाजी जिथे उगवली त्याच्या या भूभागावर अतिक्रमण होण्याची शक्यता आहे, किंवा ती मुळासकट उकडून घेऊन घराकडे घेऊन जाऊन ती बऱ्याच प्रमाणात बाजारात विकल्या जातात, आणि व्यावसायिकरण केलं जातं. त्यासाठी आपण ही स्पॉट डिक्लेअर करत नाही, की त्याचं लोकेशन आपण सांगत नाही. तर अशा प्रकारे आपण आजची रानभाजी आपण पाहिलेली आहे. ही बघा, आणि सगळीकडे अशी रानभाजीची आपलेली ही बघा, रानभाजी आपण सगळीकडे ही एक पानाची भाजी आपण आलेली आहे. तर पुन्हा एकदा सांगतो, रानभाजी सिरीज आपण यासाठी सुरू केली, त्याच्या भाज्यांचं जतन व्हावं, त्या भाज्या लहान मुलांपासून थोर मोठ्यांपर्यंत त्या भाज्या व्हाव्यात. हां, महत्त्वाची एक गोष्ट राहिली रानभाजीचं, एक महत्त्वाचं म्हणजे खोकला कमी करणारी, अंगातील उष्णता कमी करणारी ही रानभाजी आहे. त्यामुळे पावसात ही भाजी नक्की खावी, कारण उन्हाळ्यानंतर आपल्या शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी या भाजीचा औषधी गुणधर्मांचा आपल्याला मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. तर माहिती कशी वाटल्या नक्की सांगा. यानंतर अजून एक भाजी घेऊन लवकरच आपण भेटूया रानभाजी घेऊन. तोपर्यंत पाहत राहा आपलं सगळ्यांचं लाडकं पेज कोकणदारा.